सहकार मंत्रिपदी वर्णी लागताच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. सहकार विभागाची लातूर येथे विभागीय बैठक घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आता सहकार मंत्रिपदी वर्णी लागताच बाबासाहेब पाटील आता ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. लातूर सहकार विभागाची बैठक लातूर शहरामध्ये बाबासाहेब पाटील यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य माणूस सहकार क्षेत्रासोबत कसा जोडला जाईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील बाबासाहेब पाटील यांनी या बैठकीदरम्यान बोललेले आहेत. आपल्या भागात सहकार क्षेत्रासोबत सर्वसामान्य व्यक्ती वेगवेगळ्या व्यवसायामार्फत जोडला गेला असल्यामुळे आपला माणूस बाहेर राज्यात जात नाही. यूपी बिहारमध्ये मुबलक पाणी आणि खनिज संपत्ती असून त्या ठिकाणी माणूस परराज्यात जात असल्याचे देखील यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे म्हणालेले आहेत. आज राज्यामधली ही पहिली बैठक आहे. आमच्या खात्याचे देशाचे अध्यक्ष या विभागाचे मंत्री अमित शाह यांनी काही नवीन प्लॅन केलाय आणि त्या संदर्भामध्ये येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये या देशामध्ये आपल्याला 10,000 संस्था नवीन स्थापन करायच्या. त्याच्यामध्ये फिशरीचा उद्योग असेल, त्याच्यामध्ये दुधाचा उद्योग असेल, पॅकिंग असेल, विविध कार्यकारी सोसायटीला काही व्यवस्था करणारे लोक चांगले ऍक्टिव्ह चेअरमन आहेत, त्यांना गोडाम असेल, तारण लोन असेल, पेट्रोल पंप असेल, असे जे काही त्यांचं कागदपत्र बघून त्यांचं बॅलन्स शीट बघून त्या ठिकाणी आमचं सरकार त्यांना मदत करणार आहे. आणि आत्ताच बघितलं आपण काही संस्थेला आपण नवीन रजिस्ट्रेशन केलंय, त्याच्या प्रमाणपत्राचं वितरण होतं की ज्याच्यामधून या लोकांना या सहकारी चळवळीमध्ये जोडायचं काम आमचं सरकार करणार आहे. त्याच्यासाठी हा पहिला कार्यक्रम होता. आपण सहकार खात्याचं जे जबाबदारी स्वीकारला त्याच्यानंतर काय आपलं पुढचं ध्येय असणार आहे, काय कशी बदल गतिमान करण्यासाठी ही सहकार चळवळ? मी सांगितलं की तुम्हाला अगोदर आत्ताच भाषणामध्ये सांगितलं की शिक्षण आणि सहकारी चळवळ ही चांगली झाली की त्या भागाची प्रगती होईल. आज बघा तुम्ही, आपल्यापेक्षा बिहारमध्ये मुबलक पाणी आहे, खनिज संपत्ती आहे, पण तिथल्या नेत्यांनी सहकारी चळवळ तिथं डेव्हलप न केल्यामुळं तिथं लोकांना काम मिळत नाही म्हणून आपल्याकडे येतात. आमचे यशवंतराव चव्हाण स्वर्गीय साहेब असतील, गाडीगिरी साहेब असतील, वसंतदादा, विलासराव देशमुख साहेब, मुसे साहेब, ह्या सगळ्या लोकांनी त्या कालखंडामध्ये आपल्याकडे ह्या सहकारी चळवळीचं आपल्याला या ठिकाणी स्थापन केली. त्याच्यामुळे सरकारमध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत तेवढे आज ह्या सहकारी चळवळीमध्ये आहे. म्हणून आपल्यातले लोक बाहेर न जाण्याचं कारण ते आहे. तर या सहकारी चळवळीमध्ये सर्वसामान्य माणूस कसा अधिक जोडता जाईल. आता दुधाच्या व्यवसायामध्ये आपल्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसाचं खूप मोठं साधन आहे. त्याची तिथं आर्थिक उलाढाल अधिक होते. आता कारखाना झाला बागायतदारासाठी, ऊसवाल्यासाठी झाला, पण ज्याच्याकडे जमीन आहे, ज्याच्याकडे जमीन नाही, त्याही लोकांना उपजीविकेचं साधन म्हणून आपल्याला दुधाच्या दूध डेअरी चालू शकते. पण आपल्याकडे बदलल्या काळामध्ये चुकीचा माणूस चेअरमन झाला, त्या माणसाने पैसे त्या लोकांना वेळेवर न दिल्यामुळे सोसायट्या मोठ्या होऊ शकल्या नाही. तर आता विश्वास संपादन करतोय आपण. आमच्याही भागामध्ये आम्ही अहमदपूरला डेअरी सुरू केली आहे. 4-5 वर्ष झालं वेळेवर पैसे त्यांना 8-8 दिवसाला द्यायला लागलो. डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पैसे, चेअरमनला फक्त कमिशन. ज्यांनी कलेक्शन करते त्याला त्याच्या पैसे दुधाचे त्यांच्याकडे जातच नाही, फक्त त्या जो कलेक्शन करते त्याला कमिशन. बाकी ज्याचं त्याचं रामभाऊचं दूध येतं तर रामभाऊला 10 दिवसाला पैसे देतात. त्याच्यामुळं पारदर्शकता वाढली, दुधामुळं घरामध्ये आर्थिक सुबत्ता आली, छोटे छोटे कामं होत गेले आणि मग त्याच्यामुळं मालाला भाव कमी असला तर हा दैनंदिन व्यवहार भागू लागला आणि मग ज्यावेळेस भाव वाढला त्यावेळेस माल विकू शकतो. त्याच्यामुळं आर्थिक प्रगती होऊ शकते. आता फिशरीच्या बाबतीत अजूनही खूप फिशरीज लागणार आहेत. चांगल्या प्रकारच्या नवीन नवीन जाती ज्या आल्या मग शेततळ्यामध्ये करता येतील आपल्याला, काही नवीन त्यांच्या डिझाईन निघाल्या त्याच्याप्रमाणे करता येतील. ज्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे, नॉलेज आहे, त्या माणसाने या प्रक्रियेत आलं तर त्याला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. हे आपल्या मतदारसंघामध्ये तळेगावमध्ये 103 शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधिकरणाचा नोटीस आलेल्या आहे, त्यामुळे खळबळ उडालेली आहे. या विषयावर तुम्ही मतदारसंघातले आमदार काय प्रयत्न करता? काहीच नाही, हे उगाच काहीतरी करमणूक झालेली आहे. आज माझ्या संघ वक्फ बोर्डाचे अध्यक्ष येऊन आले, ते कुणीतरी एका व्यक्तीने केले, त्याला थोडस प्रसिद्धी भेटली. तसं काहीच नाहीये. आता आम्ही वक्फ बोर्डाचे अध्यक्ष घेऊन चालू आहे तिथल्याही शेतकऱ्यांना घाबरून जाण्याचं काही कारण नाही. त्याच्या संदर्भात आम्ही जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि वक्फ बोर्डाचे अध्यक्षच सोबत आहेत आमच्या आज.
काजी साहेब उदगीरच्या दूध भुकटी प्रकल्पासाठी जिवंत करण्यासाठी काय आपण तो उपाययोजना करणार? नाही आता दूध भुकटीच्या त्याच्यापेक्षा नवीन नवीन खूप मोठी यंत्रणा आली. तो खूप पुढे गेला गाणं, ते जुनं आहे. समजा तिथं लोक कोणी पुढे आले तर त्यांनाही मदत करू आम्ही. असं पालकमंत्री पदावर काय वरून काय रसिकेश चालू आहे. नाही ऋषिकेश काय तुमचे काय प्रयत्न आहे? हे बघा, मी जे काम दिलं ते काम करणारा माणूस. हा मागायची काय गरज आहे? नेत्याला कळत नाही का? नेत्याला कळत नाही का? मागच्या काही वर्षापासून जिल्ह्याला पालकमंत्री पदाचा वनवासच भोगावा लागला. त्यामुळे तुमच्या रूपाने काय दिलं तर हरकत नाही आणि करायला मी तयार आहे. ठीक आहे. हा? सगळ्या होय, चला. मुलांशी आपला काही संपर्क झालेला आहे का? माझ्या लेवलची गोष्टच नाही ना. होय, ती मोठे नेते माझे काही संपर्क झाला नाही, भेट बी नाही. चला.